जर तुमच्या मुलाला रडताना आई म्हणायचं असेल तर तो कोणत्या भाषेमध्ये म्हणेल? इंग्लिश, हिंदी की मराठीत? कारण मित्रांनो, मुलाची पहिली भाषा म्हणजे त्याची भावनिक भाषा असते, हे आपल्याला समजून घ्यायला हवं. आज मराठी भाषा दिनानिमित्त आपण एका अतिशय महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत. मुलांची मातृभाषा आणि त्यांचे मानसिक आरोग्य. या विषयावर बोलण्याची गरज का आहे? तर तुम्हाला माहित आहे का, संशोधन सांगते की लहानपणाचे जे कौटुंबिक संबंध असतात आणि भावनिक संवाद असतात ते खूप महत्वाचे असतात. पुढील आयुष्यातील मानसिक आरोग्यावर खोल परिणाम करतात. फॅमिली रिलेशनशिप इन चाइल्डहुड या पुस्तकामध्ये आणि काही अभ्यासामध्येही स्पष्ट केले गेलेले आहे की बालपणाची भावनिक सुरक्षितता पुढील काही मानसिक स्थैर्याशी जोडलेली असते. ही भावनिक सुरक्षितता कोणत्या माध्यमातून तयार होते? तर ती भाषेतून तयार होते. मग भाषा म्हणजे फक्त शब्द आहेत का? तर नाहीत. तर भाषा म्हणजे फक्त संवाद नाही, भाषा म्हणजे फक्त आठवण देखील नाही, भाषा म्हणजे ओळख, भाषा म्हणजे मी कोण आहे याचं उत्तर. मुलं जेव्हा जन्माला येतात तेव्हा ते शब्द समजत नाहीत, पण ते आवाज ओळखतात. आईचा आवाज ओळखतात, वडिलांचा टोन ओळखतात, घरातील मराठीतील लय ओळखतात, आजीची आठवण ओळखत असतात. त्यांची ही पहिली भावनिक नोंद असते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ म्हणजे ज्याला आपण निम्हॅन्स म्हणतो, त्यांनी लर्निंग प्रॉब्लेम्स वरती एक संशोधन केलेलं आहे. त्या संशोधनामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की सेन्सिटायझेशन, अटेन्शन, परसेप्शन, मेमरी, सिम्बोलायझेशन आणि कन्सेप्च्युअलायझेशन, जर मुलांना शिक्षणाची भाषा त्यांच्या भावनिक भाषेची जुळत नसेल तर त्यांचं अटेन्शन असतं, मेमरी असते किंवा कन्सेप्शनल क्लॅरिटीवरती परिणाम होत असतं. आता हे इंग्रजी इतके सगळे शब्द वापरलेले आहेत, तर म्हणजे काय? जर मुलांची मातृभाषा मराठी असेल आणि त्याला पूर्णपणे इंग्रजी माध्यमात ढकलले असेल तर दोन पातळ्यांच्या वरती तो संघर्ष करतो. एक म्हणजे विषय समजून घेणे आणि सर्वात महत्वाचं दुसरं म्हणजे भाषा देखील समजून घेणे. हा दुहेरी ताण त्याच्या आत्मविश्वासावरती परिणाम करत असतो, हे आपल्याला पालक म्हणून लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही लक्ष दिलंय का, घरामध्ये एखादं शांत असलेलं मूल असतं, म्हणजे घरामध्ये खूप शांत बसतं आणि शाळेतही जाऊन शांत बसतं. सो शाळेत त्याला स्लो लर्नर म्हणून संबोधलं जातं, पण तो खरंच स्लो आहे का, की त्याची भाषा ती नाही आहे, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा मूल दुखावलं जातं ते कोणत्या भाषेत स्वतःशी बोलतं हे तुम्ही कधी पाहिलंय का? मी काही कामाचा नाही, आई रागवेल, माझ्यामुळे सगळे बिघडेल, असे हे मुलांचे सेल्फ टॉक असतात. जर मातृभाषेत आणि ते मातृभाषेमध्ये असतात तर ते अधिक खोलवर प्रभाव देखील टाकलं जात असतं. तुमचा जो त्यांचे जे विड्रॉल्स आहेत, त्यांची जी एन्झायटी आहे ती देखील याच्यामधून वाढण्याची शक्यता असते. त्यांचं फ्रस्ट्रेशन देखील वाढू शकतं आणि वेगवेगळे आपल्याला नेहमी ज्याची भीती असते ते बिहेवियरल इश्यूज आपल्याला दिसून येतात. आता बिहेवियरल इश्यूज मध्ये तोडाफोडी करणं हे सगळं दिसून येतात. आता खूपशा वेळेला समजून घ्या, एक केस घेऊया आपण किंवा कल्पना करा, एक मूल घरात मराठीत वाढतं, शाळेत ते इंग्रजी बोलतं आणि मित्रांच्या मध्ये हिंदी बोलत असतं. तर तो कोण आहे? हा एक मोठी त्याची ओळख लपलेली असते किंवा त्याची ओळखच त्याला समजली जात नाही. ओळखीतील ही गोंधळलेली अवस्था जी असते ती दीर्घ काळामध्ये त्याचा आत्मसन्मान कमी करते, आयडेंटिटी कन्फ्युजन निर्माण करते, इमोशनल आयसोलेशन निर्माण करते, डिप्रेशनचं टेंडन्सी त्याची बनते. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या बाबतीमध्ये होऊ शकतात. म्हणून मातृभाषा या ठिकाणी महत्वाची ठरते. आता मनसंवाद मध्ये वेगवेगळे आम्ही ज्या वेळेला किशोरवयीन मुलांच्या वरती काम करत असतो तिथे आम्हाला काय काय अनुभव आलेले आहेत. ज्या मुलांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होता येतं त्यांची थेरपी सेशन किंवा काउन्सिलिंग खूप सोपी आम्हाला जात असते. जेव्हा एखादा किशोरवयीन मुलगा म्हणतो की सर मला सांगायचं आहे, मला बोलायचं आहे, आणि तो मराठीत बोलायला लागतो तर भडभड बोलायला लागतो, त्याचा आवाज देखील बदलतो, कारण त्याची भाषा ती सुरक्षितता असते, त्याचं व्हेंटिलेशन खूप चांगल्या रीतीने होत असतं. पालकांची चूक कुठे ठरते मग? तर आपण मुलांना इंग्रजीत शिकवतो पण मराठीत बोलण्यात लाज वाटू देतो. मराठीत बोलू नकोस, मराठीत बोलू नकोस, गेस्ट आले आहेत इंग्रजीत बोल. आपण त्यांच्या भावनिक मुळावरच घाव घालत तर नाही ना, हे पाहणं खूप गरजेचं आहे. तर उपाय काय आहेत यावरती? तर घरातील मराठीत संभाषण करा, मराठीतल्या गोष्टी सांगा, आजी आजोबांशी संवाद करायला शिका, मराठीत साहित्य वाचन करण्यास शिका, भावना व्यक्त करण्यासाठी मराठी शब्दसंपदा म्हणजे त्याचाही वापर करा. मुलाला 2-3 भाषा येणं उत्तम आहे, पण त्याची भावनिक भाषा सुरक्षित ठेवणं अधिक महत्वाचं आहे. आज मराठी भाषा दिन आहे. प्रश्न असा नाही की मराठी टिकेल का, प्रश्न असा आहे की आपल्या मुलांची भावनिक भाषा टिकेल का? जर आपण त्यांना त्यांच्या मातृभाषेपासून दूर केलं तर आपण त्यांना त्यांच्या भावनिक आधारापासून देखील दूर करत आहोत, हे नेहमी लक्षात ठेवा. एक शेवटचा संदेश मला तुम्हाला सांगायचा आहे. मातृभाषा म्हणजे फक्त भाषा नाही, ती मानसिक आरोग्याची पायाभरणी आहे. मराठी जपा,
मुलांची ओळख जपा, त्यांचं मन देखील जपा. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये लिहा, माझी भावनिक भाषा मराठी आहे. जय महाराष्ट्र, जय मराठी.